उलट आपल्या पतीच्या महान ध्येयासाठी त्यांनी प्रत्येक वेदना मागे सोडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ दलितांच्या वेदनांना वाचा फोडली नाही, तर त्या प्रत्येक माणसासाठी आवाज उठवला ज्याच्यावर अन्याय झाला, जो शोषित होता आणि ज्याला आपल्या कष्टांचं योग्य मूल्य मिळत नव्हतं. कोकणच्या मातीतील शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध त्यांनी थेट आवाज उठवला आणि खोटी पद्धती या अन्यायकारक व्यवस्थेच्या मुळावर घाव घालत त्यांनी शेतकऱ्यांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग खुला केला. कामगार मंत्री म्हणून शपथ घेताना 8 तासांचा कामाचा दिवस, साप्ताहिक सुट्टी, किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षेचे हक्क हे केवळ कायदे नव्हते, तर कष्टकऱ्यांच्या आयुष्याला मिळालेले संरक्षण कवच होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीने स्त्री ही केवळ कुटुंबाचा भाग नव्हती, तर समाजाच्या उभारणीचा केंद्रबिंदू होती. म्हणूनच त्यांनी महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला, शिक्षणाला प्रथम दर्जा दिला. बालविवाह, सतीप्रथा, देवदासी प्रथा आणि विधवांचं अमानुष शोषण या सर्व कुप्रथांविरुद्ध त्यांनी प्रखर आवाज उठवून समानतेचा हक्क दिला. कायदा मंत्री म्हणून त्यांनी सादर केलेल्या हिंदू कोड बिलने महिलांना घटस्फोटाचा अधिकार, मालमत्तेत समान हक्क आणि वैयक्तिक आयुष्यात स्वायत्तता मिळवून देत अशा अभूतपूर्व निर्णयाने इतिहास रचला. तसंच कामकाजी महिलांसाठी मातृत्व रजा आणि समान कामासाठी समान वेतन या केवळ सुधारणा नाही, तर स्त्रीच्या सन्मानाचा आणि स्वातंत्र्याचा नवा अध्याय होता.